तरी म्या म्हणत होतो का नका जाया. आता काय झालं? हे नव्हतं तुला याचं नव्हतं तर थांब म्हणलं होतं मी तुला. आणि आता बी तुला जायचं असेल तर निघ. मला गरज नाही कोणाची. अहो पर जिंकलेली कुस्ती पुण्याला कसं पाहिलं लावायची तुम्ही? हा काय गरज होती? अहो चांगली चांदीची कथा आली होती. पैका आलं होतं. आता काय? आता आहे का काय? नीट जावा. भाकर बांधून दिली हाय, वाटत खावा. वय आणि परत या जावय बापू. वय तुम्ही बी आमच्या घरला एकदा. वय येतो हा. वायाला त्रास देऊ नका. म्या नाही कुणाला त्रास दे. म्या बाळू मामागत नाही. आलीस का माझ्यावर परत? मला बोलले बगर तुला काय करमत नाही ना? वय पण जे सत्य बोलते ते खरं आहे बाळू. बघ तू तुझ्याकडे बी नंतर. बरं बस समजानी काळजी घ्या. तुम्ही बी काळजी घ्या. आणि या कवा तिकडं एक दिवस राहायला. वय 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 हा चला आता. गंगे काळजी घे. आणि परत ये लवकर. येते. तुम्ही बी काळजी घ्या. आणि बाळ्या आय बाला त्रास देऊ नग. आणि गावात कुणाच्या खोड्या काढू नगस. होय आय येते. सिद्धरामय्या, सिद्धरामय्या. अयो कोण? अयो मल्लप्पा. अयो 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 मल्लप्पा. काय अवतार केलास? इथे का आलास? यो बाहेर थांब. मला बोलायचं आहे थोडस तुझ्या. वैजंतानी तुला इथे पाहिले तू माझ्या डोक्यावर वाटली की रे? मी रे म्हणतोय मी. असा अवतार घेऊन येऊ नकोस. कळले? किंमत आहे लोकांमध्ये आम्हाला. नाही थांबणार जास्त वेळ. थोडस बोलायचं आहे ते बोलूया ना. जाई ना. काय गोंधळ लावलाय हा? कोण आहे? भाऊजी तुम्ही हा काय अवतार करून घेतलाय? काय झाले? काय सांगायचं? परिस्थिती तशी आहे की अय्यो परिस्थितीचं काही सांगू नकोस रे मल्लप्पा. अय्यो तुझ्याकडे पण पैसे होते, माझ्याकडे पण पैसे होते. अय्यो मी माझी संपत्ती वाढवली आणि तू उधळून टाकलीस. आमची काय चूक नाही रे. नाही दोष देत मी तुला. आज जो मी आहे तो माझ्यामुळेच आहे बघ. ते असू द्या. आता तुम्ही इथून जा. आणि वाड्यावर परत येऊ नका म्हणते मी. गावातल्या लोकांनी बघितलं तर काय म्हणतील आम्हाला? भाऊजी उगाच आमची शोभा करू नका म्हणते मी. तुम्ही तुमची बायको आणि तुमची मुलगी तिकडे काळजी करा. आमच्याकडे परत येऊ नका. मला थोडी मदत हवी आहे म्हणून आलो आहे बघ तुझ्याकडे. मदत? कसली मदत? गायत्रीचं लग्न करायचं आहे. त्याकडून थोडीशी मदत झाली असती म्हणजे.
नाळ्या येत्या चला अजून जरा हे थांबलो तर पाय निघायचा नाही. हा वय ध्यान असू द्या, नीट जावा. बाळ मामा आईनं काय सांगितलं हाय ते ध्यानात ठेवा. आजा आणि आजीला त्रास देऊ नका आणि लोकांच्या खोड्या काढू नका. ध्यानात ठेवतो हा. गंगूताईने सांगितलं याला ध्यानात नाही राहायचं, तू सांगितलं याला ध्यानात राहायला. चला चला निघा निघा हा चला 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 हा चला. अय्यो मदत कसली मदत ह्यो त्यात कोरियांचं सरकार ह्यो गावकरी कर भरत नाही तर सगळ्या गावात कर मलाच भरावा लागतो. अय्यो भाऊजी तुम्ही काहीही करा, आमच्याकडे येऊ नका आणि मदत काही मागू नका म्हणते मी. अय्यो हो हो. मी फार भार नाही टाकणार, तू माझा मोठा भाऊ आहेस. जर मदत केलीस तर तुला पुण्य लागेल, बघ काही होत असेल तर. अय्यो बघायचं काय त्यात पैसेच नाहीत कुठून देणार. भाऊजी जा तुम्ही आणि परत येऊ नका, गावातली लोक बघतात बघा आम्हाला. तू काही खाणार आहे वैजंता पत्रावळ थोडस. जेवण नको, परत पाणी मिळालं तर बरं होईल बघा. ते तिकडे सालगड्यांसाठी माठ ठेवला आहे, तिथून घ्या. हे भाऊजी जास्ती वेळ थांबू नका, लोक बघतील तर काय म्हणतील आम्हाला. ठीक आहे, येतो मी. डोळं पुसा आता आणि चला आत. बाय. चल भीमा, चल रे बाळ्या. मी आलो. हा तू कुठं चालला? गावात जाऊन एक व्हायचं. कशा पायी बाळू? असंच आलो. बाळू आता यो गावात जाणार म्हणजे काहीतरी घोळ घाल ना. मी जाऊ का त्याच्या संग? नग नुसता काहीतरी घोळ घालू दे, मग त्यो हाय आणि मी हाय. पांडुरंगा माझ्या बाळूकडनं कुठली बी चूक होऊ देऊ नका बाबा.
अरे मल्लप्पा लई सांगावा दिसलास. सिद्धरमैयाला भेटायला आलो होतो बघ. ही का अवस्था करून घेतली आहेस? बाळू तुला सगळं माहिती आहे तरी का विचारतोस तू? अरे मला ठाव नाही आणि मला कसं ठाव असेल? मला माहित आहे तू माझ्या तोंडून वधवून घेणार बघ. अरे तसं नाही, खरंच विचारतो आहे. काळजी वाटतीया. तुझी ती पगडी असायची, गळ्यात सोन्याचं रुद्राक्ष असायचं, आणि हे काय दाढी वाढली हाय, पायात वाणा बी नाहीत. समजा कशामुळे झालं आहे? चांगलं तर चाललं होतं की. बरोबर आहे, सगळं चांगलं होतं. सुखी संसार होता, पण अचानक मला सगळं हे खोटं वाटायला लागलं बघ. का र? तुला माहित आहे का ते? अरे मला खरंच ठाव नाही. तू चालत होतास, मी तुझ्याकडे पाहिलं आणि मला तिथे महादेवाची पिंड दिसली बघ. क्षणभर वाटलं की तो भास आहे, पण तो भास नव्हता. तू गाईकडे पाहत होतास आणि मला तुझ्या जागी पिंड दिसली बघ. आणि मला त्यावेळी लक्षात आलं की तू सामान्य नाहीस, तू साक्षात महादेवाचं प्रतिरूप आहेस. अरे मल्लप्पा तू काय बी बोलतो आहेस बघ. मला माहित आहे ही तुझी लीला आहे, तू माझी परीक्षा पाहत आहेस. पण खरं सांगू का, तुला त्या रूपात बघितलं आणि माझा संसाराचा मोह सुटला बघ. साक्षात परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर कुठला संसार आणि कुठलं काय. मला लक्षात आलं ही माया आहे, हे मोह आहे, हे पाश आहे, हे सत्य नव्हे. पण सत्य जे काय आहे ते तू आहेस बघ बाळू. आणि तुझं ते दर्शन घेऊन मी मुक्त झालो बघ. समधी गेल्यावर घर कसं खाली खाली वाटायला लागलं आहे ना व? होय, सत्तीचा दंगा चालू असायचा. अरे त्यांचं बी घर आहे, जायचीच ते. अंधांग्याचं म्हणत असशील तर तो घालाय तुझा भाऊ आहे की. आता गेलाय गावात, काय करून आला ते समजलंच की. काय करून नाही ना, काहीतरी वाटलं असेल म्हणून गेला असेल ना व? आल्यावर समजलंच की. आणि त्यानं काहीतरी केलं का पुण्यानं सुरू कर, त्याचं लगीन करूया म्हणून. नाही नाही, त्याच्या लग्नाचा इशय नाही काढायचा. तो इशय बंद. बरं झालं तूच हे बोलती आहेस. आता त्याला बी नाही आवडत, तुम्हासनी बी नाही आवडत, पण मी पोरगी हुडकून ठेवीन. आहेस का परत तुझं? मी नुसतं हुडकून ठेवीन असं म्हणले हाय, लगेच लग्न करायचं नाही म्हणलं. बरं लगीन करायचंच नाही तर पोरगी कशा बाई बघायची? अव आता बघून ठेवायची आणि समधी म्हणत्यात हा लगीन करायचं. म्हणजे लगीन करायचं डोसक्यात आहेस तर? हाय का? कवा तर करावं लागलच ना व? का तसंच ठेवतं त्याला बिन लग्नाचं? काय करायचं ते करा, या काय सांगणार. पण आय भाऊला हे कळू देऊ नकस वय, नाही तर तो शाप द्यायचा ना व. असं कसं चालेल? तुझा संसार आहे, पोरगी आहे, बायको बी आहे. संसार आहे, तो नाही सुटला बघ. हा मग त्याची जबाबदारी आहे तुझ्यावर. समजा कसं पार पडतं? साक्षात महादेव स्वरूप.
मी त्यांची पूजा करतो ते सगळं पार पाडतात बघ. मी काहीही करत नाही. तुझी ही जी श्रद्धा आहे ती ढळू देऊ नगस. ही श्रद्धा अशीच कायम राहिली तर तू समध्या संकटातनं पार पडशील बघ. पर ही साधी गोष्ट नाही. एखाद्या वेळी तुला असं बी वाटत काही समज सोडून द्यावं. कुठली श्रद्धा कुठली भक्ती असं बी होईल. नाही, असं कधी होणार नाही. माझं सगळं आयुष्य मी महादेवाला अर्थात तुला वाहिलेलं आहे. ते तू कुणाला बोलायस का? नाही, कसं पटणार त्यांना? त्यांना कसं समजवायचं? जे तुला ओळखू शकले नाही तर ते माझ्यावर कसा विश्वास ठेवणार? हा, बाळू, माझी एक इच्छा आहे, तेवढी पूर्ण कर बघ. अरे मी आता लहान पोरगा, मी काय करणार? काय बी बोलतो आहेस बघ तू मल्लप्पा. मी फार काही नाही मागणार. अरे पण माझ्याकडे काय आहे तवा? घरात काय मागायचं म्हणलं तर घरातले हाकलून काढतात मला. भालचंद्र आला तवा मी साधं जेवण द्याय गेलो तर त्याच्यावर वाद झाला. बाळू, माझी इच्छा खूप छोटी आहे बघ. मला फक्त तुझ्या पायावर डोकं ठेवायचं आहे. अरे लोक हसतील तुला माझ्या पायावर डोकं ठेवलंस तर. मला विचारलं त्याचं काय? माझी फक्त एवढी इच्छा पुरी कर. मी आता निघालो आहे. मी आज पूजा नाही केली तरी चालेल. साक्षात महादेव स्वरूप माझ्या पुढे उभा आहे. मला फक्त पायावर डोकं ठेवू दे. या पुढील आयुष्यात माझी भक्ती कमी पडणार नाही असा आशीर्वाद द्या. हा भाऊ बाळूच्या का पाया पडतोय? मला काय माहित? बाळूकडे भीक तर मागत नसेल ना? भीक? हा मल्लप्पा गावात तोंड दाखवायच्या लायकीच ठेवणार नाही बघ आपल्याला. नाहीतर काय, सगळ्या गावाला सांगेन आपण त्याला खायला पण दिले नाही म्हणून. त्याचा आणि आपला काही संबंधच नाही असंच दाखवायचं. आणि त्याच्याशी वागताना असे वागा की तो वाड्यावर परत आलाच नाही पाहिजे. नाहीतर तो आपल्याकडे येऊन आपले सगळे धन बायको आणि पोरीच्या नावाने काढून घेऊन जाईल. अयो, मी तर 4 हात लांबच राहणार त्याच्यापासून. पण बाळूशी एवढं काय बोलतोय म्हणतो तुम्ही? हा तर वाटते आपल्याबद्दलच काहीतरी सांगतोय. उठ. गावात कशा पाय आला होतास? माझ्या कन्येच्या लग्नासाठी सिद्धरामयाकडे मदत मागायला आलो होतो. तो मला मदत नाही करणार हे कळून चुकले आहे बघ. पण आता काहीही नको. तुझ्या पायावर डोकं ठेवले, मी धन्य झालो. मी बघून येतो. काही गरज नाही. गावचे पंच आहात तुम्ही. तुम्ही कुठे जायची गरज नाही. तो बघा तात्या येतोय. त्याला सांगा बाळूला बोलवून आणायला. ए पक्का, इकडे ये. आलं. अयो अयो अयो, याला काही सांगायचं म्हणजे अयो इथं त्या हिंदीवरून आला असं. अयो अयो, धन्य आहे तुझी. काय काम काढलं माझ्याकडं? अयो अयो, तुझ्याकडे काय काम करायचं रे पुट्टा? त्या तिकडे बाळू उभा आहे. त्याला बोलवून घेऊन ये पटकन. सांग पंचांनी बोलवलं म्हणून. होय होय, बोलवतो. त्याच्याकडे काय काम काढलं? ए तात्या, सांगितले तेवढे काम कर. होय होय, आलंच. मल्लप्पा, तो असा वागतो आहेस मग तुला लोक खुळा म्हणतेनच की. पर ही वाट सोपी नाही. माझी हवी तेवढी परीक्षा पहा, पण माझ्या भक्तीत खंड नाही पडणार.
लोक मला खुळा म्हणू दे नाहीतर अजून काही, पण मला सत्य काय आहे ते माहीत आहे. पण तो बाळू संघ जो आहे तो तुमचा भाऊ आहे ना? अय्या, तुला सांगितलं तेवढं कर रे त्या. हो गो. काय अवस्था झाली आहे हो त्याची. बरं त्याला मी घेऊन येतो. तुला सांगितलं तेवढं कर. बोलवून आण बाळूला. हो गो. तुम्ही म्हणाल तसं. हो गो, हो गो. अय्यो, वैजंता. येतो मी. लोक तुला आता खोळा म्हणत्याल, तर तुझी भक्ती ढळ देऊ नगस. जर तू भक्तीच्या कसोटीवर खरा उतरलास तर तू माझा प्रिय वशील. चांग बल. बाळू काय काय कुठं चाललं? काय कामाचं असलं तर बोल. अरे ते पंच बोलवत आहेत. चल की. का बोलत आहेत? आता ते मला बी ठाव नाही बघ. तिथे गेल्यावर कळलं ना. चल की. हर तात्या, ही सांगाव धाडायची काम कधी बंद करणार तू? आता काय आपल्याकडून लोकांना तेवढीच मदत होती तर करायची. आ तुझ्या लग्नाचं अजून कशातच काही नाही बघ. असं कसं चालायचं? समध्यांची लग्न व्हायला लागली, तुझं काय व्हायचं? आता मला नाही ठाव. मला बी वाटतं ना पटदिशी होऊन जाऊ, पण नाही होत तर काय करू आता. अरे तात्या, लोकांच्या शुभ कार्यात खोडा घालतोस, मग तुझं शुभ कार्य कसं पार पडल? म्या कशाला खोडा घालन. ते पंचाचे कोणतरी पाहुणे आहे, ते बेळगावची त्यांची पोरगी आहे. हो आता काय होतं. आता वाट बघत बस. अरे पण त्याच्या नादा लागलास तर आयुष्यभर एकटाच बसशील. अरे असं बोल नको बाबा. एक तर तू जे बोलतो ते खरं होतंय. त्या परीस बोलत नको ना माझ्याविषयी काही. चल ते पंच काय म्हणते. चल की. अरे नाही यायचं, मला जायचं आहे. चल बाबा जाशील. नाही. अरे बघ बाळू, एक तर तू कुस्ती जिंकला आहे, पहिले पंच चिडले आहेत, त्याच्यात हे असं करू नका बघ. चल म्हणतोयस तर चल. चल. हेनरी, बाळू येतोय. कुस्तीच्या पैशाचे काय केले हेही विचारा त्याला. यो वैजंता, हे विचारणारच आहे, विचारणारच आहे. पंच घेऊनच आलो. अय्य, काय बाळू, कसा आहेस? बरं आहे. काय चाललं होतं तुझं? आता तुम्ही बघितलं की, त्यात मी काय सांगणार? बाळू, तू आता कुणाला भेटलास ते माहिती आहे का तुला? होय, तुमच्या पंचाच्या भावाला. काय बोलत होता तो? काय नाही, लय दिवसाने भेटलो म्हणून बोलत होतो जरा. पण तो तुझ्या पाया का पडत होता म्हणतो मी? मी कसं सांगणार का पाया पडला ते? मला बी ठाऊक नाही. अयो, म्हणजे तू सांगणार नाहीस तर आम्हाला? सांगायचं काय त्यात? मला बी ठाऊक नाही. मी त्याला म्हंटल बी, गावातले लोक मला खोळा म्हणतात तसं तुला बी म्हणतात. लहान पोराच्या पाया पडते होय कोण? ऐकलंच नाही. हेनरी, काल बाळूचा पैलवान कुस्ती जिंकला, त्याचे कौतुक केले नाही आपण? अय्यो, बाळू तुझं पैलवान जिंकला. खूप आनंद झाला. अरे मी तात्याला बोललो पण. कधी कधीपासून म्हणतो ते पण. अय्य. मग बाळू एवढे पैसे मिळाले
काय केले ते पैशाचं? ती रामप्पा जिंकला आहे पैसे त्याचं होतं त्यानं घेतलं. हं. यातली एक कवडी बी घ्यायला मी तुमच्यासारखा नीट नाही. हे बाळू, गावाच्या पंचाशी कसे बोलायचे कळत नाही तुला? अय्यो तुला संग कसं बोलायचं मला चांगलंच ठाव आहे. अय्यो बाळू, गावच्या 85 माझ्याशी असं बोलतोस? अयो मयप्पाने तुला शिकवलं नाही का मोठ्या माणसाशी कसं बोलायचं ते? मला शिकवलं आहे पण तुम्हाला कोणी शिकवलं नाही वाटतं. बाळू, वरडू नका. मला नीट बोला शिकवता आहे. जरा स्वतः बी नीट बोला शिका. मल्लप्पा तुमच्या रक्ताचा भाव आहे. त्याची काय अवस्था झाली आहे बघितली ना? ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस, कळलं? सक्का भाऊ मदत मागायला आला आहे. त्याच्या संग कसं बोलावं तुम्हाला समजत नाही. मला सांगा निघाले. बाळू तुला हे खूप जड जाईल. बघू की अयो, अरे आमच्या घरच्या गोष्टी येतात, तू कशाला लक्ष घालतो होतो म्हणतो मी. आणि त्याची ही जी काही अवस्था झाली ती आमच्यामुळे झाली. अय्यो नाही बरं मदत तरी करता येते का नाही? तुमच्या वाड्यात धान्याचं कोठार आहे, पैका आहे, सोनं नाणं आहे. तुमच्या भावाकडे आज काहीच नाही. बरं मी सांगतो पांडुरंग काय बी कमी करू द्यायचं नाही. निघतो म्या. इंद्री या बाळूचे काहीतरी केलेच पाहिजे. होय तर असं कोण बोलतं होय पंचाला? ते बी तोंडावर पेटलं पाहिजे, पेटलं पाहिजे. हवा कसला विचार करता आहात? बाळ्या बोलतो ते खरं कसं काय होत? रामप्पा कुस्ती जिकल म्हणला, रामप्पा जिंकला. गंगप्पाला हिरखा नाही सांगितलं, पाणी लागलं. म्हणून तर त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे ना व. ए पण त्याचं खरं होतंय कसं? हे काय ठावं नाही पण लोकांचा विश्वास आहे एवढं खरं. जे काय आहे ते समोर आहे. लोकांचा विश्वास बी आहे पण माझा काय बाळ्यावर विश्वास नाही. तो काय काळी जादू. व काहीतरी काय बोलता हाय हा? आज पतूर बाळूमुळं कोणाचं नुकसान झालं आहे का? नाही ना व. जे काय झालं आहे ते समजा चांगलंच झालं आहे. काय काळी जादू असलं काय नाही. त्याला जे वाटतं ते तो बोलतो. होय? तर मला एवढंच वाटतं का त्यानं 4 चौघांगतच वागा. मला मात्र एवढी काळजी वाटती का मायबाप म्हणून आपण कुठं कमी पडलो नाही ना व. या असं बोलून तू त्याच्या चुका पदरात घालती आहेस. आपण कुठं कमी पडतो आहे असं मला नाही वाटत. जे काय होतंय ते चांगल्यासाठीच होतंय म्हणा. बघू अजून मोर काय काय वाढून ठेवलं आहे. तुम्ही बसा मी पाणी घेऊन येते. आता जायची गरज आहे का? ऊन किती आहे बघ जरा बाहेर. अहो लगेच घेऊन येते. तुम्ही मायले माझं कधी काय ऐकता वय? जावा. माझ्या कन्येच्या लग्नासाठी सिद्धरामय्याकडे मदत मागायला आलो होतो. तो मला मदत नाही करणार हे कळून चुकले आहे बघ. बाळू तू कधी आला? आता चाल. अरे उन्हातानाचं कुठं फिरतो हायस? आय वाटत मला पंचाचा भाऊ भेटावा.
मग बाळू, हे बघ, तू या सांग्यामध्ये ध्यान देऊ नग. त्यांचं ते बघून घेत्या. तर आय आपण कायच करायचं नाही का? आपण काय करणार बाळू? तो पंच मोठा माणूस आहे. मोठ्या माणसांच्या गोष्टीत आपण पडायचं नाही. तर मला काही पटत नाही. तू माझं ऐकणार नाहीस वय? अरे लहान तोंडी मोठा घास कशा पायी घ्यायचा बाळू? तू जात, मी येते जाऊन. होय. आणि आता ह्यासनी काय सांगत बसू न ग, उगा त्यांची चिडचिड होईल. हाय सांगत, तू ये जाऊ जा. आले. तरी मी म्हणत होतो का नका जाया. आता काय झालं? हे नगो, तुला यायचं नव्हतं तर थांब म्हणलं होतं मी तुला. आणि आता बी तुला जायचं असेल तर निघ. मला गरज नाही कोणाची. अहो पर जिंकलेली कुस्ती पुण्याला कसं पाहिलं लावायची तुम्ही? हा काय गरज होती? अहो चांगली सांजीची कथा आली होती. पैका आलं होतं. आता काय? आता आहे का काय? तो पैलवान आपल्या पैलवानाकडनं हारला होता. पण नंतर असं काय झालं का तो एकदम जिंकला? ते काय ठावा नाही. पण पहिले तो पैलवान बाळूच्या पायाना सापडला. पुण्याचा पाया पडला आणि जिंकला. बाळ्या मला कायम आडवा येतो आहे. देवी आहे मी काय करू? सांग मला देवी आहे मी काय करू? अहो कशाला विचारता तुमच्या त्या देवी आयला? का तरी ऐकते का तुमचं ती? हे मंगळ, तू बी बाकीच्यांसारखं करू नगस जे मला खुळा समजत्यात. मी तुला सांगून ठेवतो हाय, अशी चूक करू नगस. एक दिवस चौथा देवी आई हात येईल तेव्हा समजेल तुला. नाही देवी आहे असं करू नका. देवी आहे बाप्पा, अरे मंगळू, अहो काय झालं? मंगळू, अरे देवी आई गाव सोडून चालली आहे. देवी आई, माझी देवी आई गाव सोडून चालली आहे. काहीतरी कर मंगळू. मी काय करणार नाही. काय करायचं ते तुम्हीच करा. देवी आहे जाऊ नका. दे हा, हा. भेटलात का भाऊजींना? होय. मग काय म्हणाले? मदत करतो म्हणाले ना? नाही. नाही. आता आता काय, जे महादेवाच्या मनात आहे तेच होईल. इथेही आहेच का तुमचा तो महादेव? त्या महादेवाच्या नादाला लागून संसाराची, स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतलीत की हो. आता मुलीच्या आयुष्याची सुद्धा राख रांगोळी करणार आहात का? महादेव काहीही वाईट होऊ देणार नाही.
तू काळजी करू नकोस. अजून काय वाईट व्हायचं राहिलंय म्हणते मी. सगळं संपलं की हो. काहीही संपलेलं नाही. जोपर्यंत महादेवाची इच्छा आहे तोपर्यंत काहीही संपणार नाही. महादेवाचा विचार सोडून ना जरा पोरीच्या लग्नाचा बी विचार करा. भाऊजींकडून मदतीची अपेक्षा होती पण त्यांनी सुद्धा आता केले की हात वर. आता कसं होणार हो माझ्या मुलीचं लग्न. होईल काहीतरी, काळजी करू नकोस. मीच काळजी करायची. तुम्ही काहीच काळजी करायची नाही. हे जर असंच चालू राहिले तर जीव देईन बघा मी. असं काहीही होणार नाही. तुमच्या भक्तीच्या नादात माझी गायत्री बिन लग्नाचीच राहणार बघा. तिच्या नशिबात जर तेच असेल तर तसेच होईल. गायत्री पूजेची तयारी करावी म्हणतो मी. अहो आपली गायत्री थांब. गायत्री हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. 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 बाळू बाळू हे बाळू असं काय बसलाय. बाळू हे बाळू हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. अरे काय झालं. बाळू बाहेर एकटाच बसला आहे. मग त्यात काय नवीन आहे. मी हाका मारला तरी तो उठला नाही. अरे मग झोप लागली असेल त्याला. नाही मला काहीतरी वेगळंच वाटत आहे.
ये ग तू बी त्या बाळगत करायला लागला का काय? तरी मी सांगत होतो एक पोरग हातचं गेलंय दुसरं जाया ना ग. बघ आदित्य काय बोलतो हाय ते तरी ऐकून घ्या. तो बाहेरच आहे ना बघ. होय चला जी बघून येऊ. हा चला एवढंच राहिलंय आता. बाळू ए बाळू 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 उतर खाली. बापावर विश्वास ठेव समजा भलं होईल. काय करत होतीच का पोरी? चुकलं माझं. काय विपरीत घडलं असतं तर हे नसते तर पाया पड त्यांच्या. आता ते बोलशील का? काय अरे आमच काय विचारतो आहेस? बाळू अरे काय चाललं आहे तुझं? कुठं काय काय नाही. अरे तू भिजलास कसा? उकडत होत म्हणून अंगावर पाणी वाटून घेतलं. मग कशी बघितलं तर नव्हतं पाणी. बाळू अरे असा ताप भरेल की अंगात. लोक वाईट वागली माझं अंग तापतोयच. याच्या संग बोलण्यापरीस दगडावर डोकं आपटून घेतलेलं बरं. बाळू अरे काय बोलतोस कसा वागतोस असं नग करू. काय करत मग झालं. हर हर महादेव 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 हर हर महादेव. अहो मी काय म्हणत आहे? काय कोण असेल हो माणूस ज्यानं आपल्या गायत्रीला वाचवलं? माहित नाही. असेल कोणी सत्पुरुष. पण असा अचानक कुठे गेला म्हणते मी. तुझ्या कामासाठी आला होता ते काम करून निघून गेला असेल. पण तो जर नसता तर आज काय घडलं असतं काय माहित. काहीही वाईट घडलं नसतं बघ. गायत्रीच्या लग्नाचं काय करायचं म्हणते मी आता. बघूयात. तू काळजी करू नकोस. मला असं वाटतं बघा तुम्ही 4 ठिकाणं फिरायला हवीत. आपली मुलगी एवढी गुणी आहे तिला नक्कीच बरं मिळेल बघा. तुम्ही जाऊन या 4 ठिकाणी. महादेवाच्या मनात असेल तर तिला नक्कीच वर मिळेल बघ.
अहो मी काय सांगत आहे आणि तुमचं काय चाललं आहे? घर बसल्यावर मिळणार आहे का? का तो तुमचा महादेव आणून देणार आहे वर? उद्याच जाऊन या म्हणते मी. ठीक आहे, तू म्हणत आहेस तर जातो मी उद्या. हर हर महादेव. 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 बा चाला आहेस? वय जाय ना ग का? बैलगाडी घेऊन जाणार आहेस? मग काय चालत जाऊ का? शेतावर चाललो आहे, माहिंदळ काम आहे. नाही गेलं तर चालणार नाही. उगा काहीतरी बोलत बसू नका. काम असेल तर बोल. मला बैलगाडी पाहिजे. कशा बाई? असंच इथनं फिरून येतो. नाही आता ना ग, जायचं आहे मला. मी लागलीच येतो. एकदा नाही म्हणून सांगितलं ना व. मग मी दुसऱ्या कोणाची घेऊन जाऊ का? एवढी काय हौस आली तुला का दुसऱ्या कोणाची बैलगाडी घेऊन फिरणार आहेस? मग सांगतोय ना मला फिरी मारायची आहे म्हणून. चल मी आहे, तू सांग चल. नाही मी एकला जाणार आहे. अरे बैल ऐकायची नाही तुला, उधळत्याल. नाही उधळणार, मी हाय. नक्की का? होय, तू नका काळजी करू. बरं जा, आणि लागलीच ये, जायचं आहे मला. होय, असा गेलो ना असा आलो बघ. हा जा जा. हर हर महादेव. हर हर महादेव. आहो आहो तू मला हो म्हटलीस. होय. परत एकदा म्हणशील अहो प्लीज. आहो अयो किती गोड आहे तुझा आवाज. आणि आणि काय? आणि काही नाही काही नाही. हे काय आणलेस? खायला आणलेस? अय्या नाही, तेल आहे. अयो तेल आणलेस? अयो कशाला आणलेस? तुम्ही दिवसभर एवढे राबता अय्या. या घरासाठी, या गावासाठी. मग तुमची काळजी घ्यायला नको का? म्हणून आणले तेल तुमच्या पायाला लावायला. अयो तू लावणार माझ्या पायाला तेल? होय, लावू ना. अयो लाव लाव. पण वैजंता कुठे आहे? अयो तिने पाहिलं तर अयो अक्का बाहेर गेली आहे. अयो बाहेर गेली. बरं झालं. लावू? अयो लाव लाव तेल लाव.
येत त्या तू का आलास मध्येच? काही नाही म्हणलं बघाव काय चाललं आहे ते. अयो काही नाही चालले, काही नाही चालले. काही म्हणा पंच, हं? मागच्या जन्मी तुम्ही बक्कळ पुण्य कमवलेलं असेल. आम्हीच काय घोडं मारलं कोणाच ठाऊक. जास्त बोलू नकोस. बाहेर जाऊन थांब आणि कोणी येत असेल तर मला येऊन सांग. हो ग. हेनरी, काय चालले हे? काय ग सुभद्रा, काय चालले हे? अयो 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 काय नाही अक्का, ते भावजींचे पाय दुखत होते ना म्हणून तेल लावून दिले. अय्यो, त्याची काही गरज नाही. हा तात्या आहे त्यांना तेल लावून द्यायला. आणि काय ग, तुला किती वेळा सांगितले बाहेर यायचे नाही म्हणून? चल हो आत. होय. आणि तुम्हाला किती वेळा सांगितले तिला काम सांगायचे नाही म्हणून? अयो अयो मी नाही बोलावलं तिला. अयो मी तुला हाक मारली वैजंता तेल आण म्हणून. अयो ही आली सुभद्रा. अय्यो, मला हाक मारली म्हणे. याआधी कधी मी तुमच्या पायाला तेल लावून दिले काय? अयो तेल लावायला नाही, तेल आणायला. अयो तेल आणायला लावणार होता तात्या. अयो हेनरी, यानंतर जर तिच्याशी बोलताना दिसलात तर लक्षात ठेवा. अयो अयो मी कशाला बोलू तिच्याशी? अय्य ती आली बोलायला. ती आली बोलायला ना, तरी तुम्ही बोलायचं नाही, समजलं का? अय्यो समजलं समजलं. आणि ही ज्याकडे तर मी बघतेच. पुण्य हवं तुम्ही अजून गेला नाही भाई? नाही, मला वाटलं कधीच गेला असाल. तुझा लाडकाला एक बैलगाडी घेऊन गेलाय. लागलीच तो म्हणला आणि गेला ते तिकडेच. किंवा कशा पायी बैलगाडी घेऊन गेला? ते त्यालाच ठाव. पण गेला कुठे आहे? सांगून जायचं शिकवलं असतं तर सांगितलं असतं ना. कुठं गेला आहे, काय काम आहे, काय सांगितलं ना. बाप, तुम्ही तरी कशा पायी बैलगाडी द्यायची त्याला? हा, माझं चुकलं नाही का? तसं नव्हं, तुम्हाला जायचं आहे नव्हं, मग नगवती द्यायला. मला ठाव होतं का असं होणार आहे ते? लागलीच येतो म्हटलं म्हणून दिली. पोराचं काय करावं तेच समजणं झालंय. राहू द्या, आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याची बाजू घेतेस ना, तेवढं लय झालं.
आता येऊ दे त्याला घरला, मी बघतेच त्याच्याकडे. दर येळी ताण लागल्यावर आड खाण्याचा नसतो. आम्ही खोळ म्हणून बोलत नाही त्याला, पण तुलाच त्याचं पुळक हो का मग आता. कुणी काय भोगायचं नाही, मी बघते त्याला. हा बघा, पर शेतात कसं जायचं ते बी सांगा. मी बघून येऊ का कुठे गेला आहे ते. वय वय भीमा गेलाय त्याला बघाय, तू बी जा, दोघं मिळून खांद्यावर घेऊन येतात. ते सगळं शांत व्हा की आधी, मी येते त्याला बघून. राम राम पाहुणं. राम राम. अहो एवढ्या उन्हातानाचं कुठं चाललंय चालत. माझ्या मुलीसाठी वर शोधायला निघालो आहे. 2-4 गावात चक्कर मारावं म्हणलं. असं बरं झालं या गावात आलात ते. पुढल्या गावात एक शेठजीचं घर आहे, त्याच्या बी पोराचं लग्नाचं चालू आहे, तेव्हा जावा तिथं. शेठजी नाही नाही, मी आपला साधा माणूस. शेठजी आपल्या मुलाचं लग्न माझ्या मुलीशी कशासाठी लावून देईल? अहो त्याची पैशाची काय बी कमी नाही, फक्त चांगली पोरगी पाहिजे आहे. बघा विचारून, जुळलं तर जुळलं. पण अहो पण बिन कशा पाहिजे आता, जावा. असं म्हणताय तर जातो त्यांना भेटायला. हा नाही ते एक काम करा, बसा गाडीत, मॅच सोडतो तुम्हाला तिकडं. नाही नको, उगीच तुम्हाला त्रास कशाला. अहो त्रास काय यात, मदत करावी. मला बी आडे अडचणीला कोणी बी मदत करीलच की. बैलगाडी वळीतो, बसा तुम्ही. तुम्हाला कुठे जायचं असेल, माझ्यामुळे तुम्हाला उशीर होईल. अहो काय नाही होत, बसा. बरं ठीक आहे. हा, बाळूला बघितलं का कुठं? बाळू, सुंदरा, काय ग अशी काय हुडकते आहेस? अगं बाळूला हुडकते हाय, बघितलं का कुठं? नाही ग, पर काय केलं त्यानं? अगं लागलीच येतो म्हणाला आणि बैलगाडी घेऊन गेला, त्या अजून आला नाही. एवढंच नवं, येईल की मग. आणि गेला असेल हातच कुठं तर. नाही ग, आता लय उशीर झाला बघ. येईल, तू नग काळजी करू. ते ह्यांना बी शेतावर जायचं आहे, ते बी ताटकळले आहेत. दादाला सांगून नव्हता गेला वय कुठं चालला हाय ते? तेच तर, लागलीच येतो म्हणाला आणि गेला. आता हे म्हणत आहेत का ते बैल लई वांड आहेत, त्याला नाही आवडलं तर? नाही नाही, असं काय बी होणार नाही. अगं बाळू हाय त्यो, बैल ऐकताल त्याचं. काय करावं काय समजना झालं हाय मला. काय बी करू नगस, तू घरला जा, बाळू येईल. नाही येऊ देत तो घरला, मग बघतेस त्याला. अगं कोणाला तर पाहिजे असेल बैलगाडी म्हणून घेऊन गेला असेल. ते काय बी असू दे, पण आता मी त्याला सांगणार आहे,
जे काय करायचं असेल ते विचारून आणि सांगून करायचं. हे बघ सुंदरा, तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकस. तू घरला जा, तो आला की त्याला विचार, सांगल ते तुला समज. गुणाचा हाय ग पोर. सांगितलं तर ठीक आहे, नाहीतर येते मी. अगं पाय दुखायचे कमी झाले का? होय होय, ते तात्या आणि तेल लावून दिल्यापासून जरा कमी आहे. सारखे सारखे घरात नका बसू, जरा गावात बाहेर लक्ष पण द्यावं म्हणते मी. नाहीतर गोऱ्या सरकारच्या दरबारी एखादी चक्कर मारावी. अय्यो, जाऊन येतो गोऱ्या सरकारच्या दरबारात. इंद्री, गावकरी येता येतं. अय्यो, येऊ दे की. घाबरतो की काय मी गावकऱ्यांना? गावकरी येतील, पैसे मागतील. दुष्काळ पडला आहे, गावचे पंच म्हणून मदत करा म्हणतील. पण तुम्ही अजिबात मदत करायची नाही, सांगून ठेवते. अय्यो, मदत मी छे 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 छे. अय्यो अय्यो, राम 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 राम. काय म्हणताय? ते आम्हासनी जरा बोलायचं होतं तुमच्याशी. पण ते बोलायचं होतं. मग बोला की. ते तुमचं बंधू मल्लप्पा बद्दल बोलायचं आहे. मल्लप्पा बद्दल बोलायचं होतं. काय बोलायचं? त्याच्याबद्दल काय बोलायचं म्हणतो मी? तसं नव्ह, पण अहो तुमचं धाकलं बंधू आहेत ते. पण त्यांची आताची परिस्थिती लय दुबळी आहे बघा. पण त्याला मी काय करणार? अहो, खाया प्यायची बी आबाद होती या त्यांची. होय, खरं आहे. पण अहो, झोपडीत राहत आहेत ती बी लांब गावाच्या बाहेर. होय, अय्यो, सगळं खरं आहे, सगळं खरं आहे. पण जेवढं दिलं होतं तेवढं सगळं गमावलं बघ त्याने. मग आता मी काय घरात आणून देऊ का? अय्यो, तसं नव्ह, पण शेवटी गावच्या पंचाचं बंधू आहेत ते. शेवटी लोक तुम्हासनीच बोलणार नव. यो, लोकांचं काय? लोक बोलणार. चांगले केले तरी बोलणार, वाईट केले तरी बोलणार. त्यांच्याकडे जे पैसे होते ते त्याने उधळले, संपवले. आता त्या पैशाचे काय केले हे त्यांचं त्यांनाच माहिती. आम्ही म्हणालो होतो त्यांना अशी अवस्था करून घ्या म्हणून. अय्यो, नाहीतर काय? आणि संसार करायचा तर काम करावं लागतं माधू. तेव्हाच नाव घेऊन कुठे संसार होतो. आता आली येळ, त्याला ते बी काय करणार. पण तुम्ही जरा त्यासनी मार्गावर आणला असतं म्हणजे. यो, हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही, ते आमचं आम्ही बघून घेऊ. जी काही बदनामी व्हायची आहे ना ते होऊ दे. आणि तुम्हाला जर एवढा पुळका आला असेल ना तर तुम्ही करा मदत. आम्ही काय नाही म्हटलं आहे काय? तसं नव्ह अक्का, आम्हासनी वाटलं तुम्हासनी सांगावं म्हणून सांगितलं. अरे बाबांनो, तुम्ही तुमची कामे बघा, त्याच्या नादाला लागू नका अजिबात. नाही तर तुमचं पण जे काही आहे ते घालून बसाल. चालेल? इंद्री, तुम्ही कशाला यांना उत्तर देत बसता? तुम्ही निघा. तुमची काही कामं असतील ना ती घेऊन या. नको त्या गोष्टी घेऊन आमच्या दारात यायचं नाही. निघा आता. राम राम.
अय्यो. पाहुणं आलं बघा गाव. हेच आहे बघा गाव. शेठजीचा एकुलता एक पोरगा आहे. लक्ष्मी निवास करते त्याच्या घरात म्हणलं तर खोटं नाही ठरायचं. अहो पण एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या. आता सुरू झालं का तुमचं? अहो त्यांना एक चांगली पोरगी पाहिजे आहे, दुसरं काय बी न ग. घर कुठं आहे म्हणायचं त्यांचं? त्या तिकडं पुढे जा आणि लक्ष्मण आप्पा म्हणून विचारा, कोण बी सांगत. लक्ष्मण आप्पा. हा. ठीक आहे, मी तुमचा खूप आभारी आहे बघा. आता आभार काय त्यात मानायचं? माणसाला माणसाने मदत करायला पाहिजे. एवढं साधं इसरून कसं चालेल? खरं आहे. या तुम्ही, मी आधी जातो. हो, पण काम होईल ना माझं? होणार तर. चांग भलं. चांग भलं. अव्वा, असं कसं ग? आपले काका एवढे श्रीमंत आणि आपण गरीब. तुला तर माहीतच आहे की ग, आपण पण श्रीमंत होतो, पण तुझ्या वडिलांमुळे ही वेळ आली बघ आपल्यावर. त्या महादेवाच्या भक्तीच्या नादातच सगळं गमावून बसले बघ. मग आपण नीट का नाही वागत? त्यांना त्यांच्या महादेवा पुढं काही सुचत नाही बघ. ना बायको, ना पोरगी, ना संसार. त्या महादेवाच्या नादातच त्यांनी मला लंकेची पार्वती करून ठेवली बघ. मग आपण त्यांच्याशी बोलायचं का ग? किती वेळा बोलायचं म्हणते मी. रोज तेवढंच करत बसायचं का काय ग? काका पण आपल्याला मदत नाही करणार म्हणतात. होय, आता आपल्याकडे पैसे नाही तर म्हणल्यावर कोणी आपल्याला मदत करणार नाही बघ. मग आपण आयुष्यभर असेच राहणार का ग, गरीब? तुझ्या वडिलांनी जर महादेवाचा नाद सोडला नाही तर आपण असंच राहणार बघा आयुष्यभर, गरीब म्हणते मी. या विचारानेच मला जीव देऊ वाटत होता बघ. आज गेले तर तुझे आप्पा. त्यांच्या महादेवात जर खरंच ताकद असेल तर ते आनंदाची बातमी घेऊन येतील बघ. कोणी आहे का घरात? हो हो हो, आलो की हो. नमस्कार. नमस्कार. बोला, काय सेवा करू? मला कळालं की तुमच्या मुलासाठी तुम्ही मुलगी शोधत आहात. मग म्हणलं भेटावं म्हणून आलो बघा. बर, आपल्या बघण्यात कुणी मुलगी असते का? हो, आहे की. माझीच मुलगी आहे बघा. काय गाव म्हणाला आता आपलं? अक्कोळ. अक्कोळ, सिद्धरामयाचं गाव म्हणजे? होय, ते माझे थोरले बंधू.
असं असतंय हो. या 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 ओ भाग्य आमुचे, या 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 बसा की हो बसा, या 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 बसा घ्या. नाव काय म्हणालात तुमचं? मल्लप्पा. सख्या भावाचं नातं असतं का हो? होय, माझ्या मुलीसाठी मी वर शोधत होतो, मग तुमचं नाव समजलं. अहो भाग्यच की हो आमचं, तुम्ही स्वतःहून आमच्याकडे आलात. त्यात सिद्धरमयाचं नाव ऐकून असतो आम्ही. अख्ख्या पंचक्रोशीत नाव असत, मोठा श्रीमंत माणूस. अहो गोऱ्या सरकार दरबारी त्यांचं कितीतरी असतं की हो. वजन म्हणतो मी. होय, तुम्ही एकदा आमच्या घरी आला असता म्हणजे पुढचं बोललं असतो बघा. कशाला? आता तुम्ही आणि तुमच्या घरचे मुलीला घेऊन आमच्याच घरी यायचं म्हणतो मी. नाही, तुम्ही तिकडे आला असता म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल माहिती मिळाली असती बघा. आवश्यकताच नसते. सिद्धरमयाचे बंधू म्हटल्यावर पुढच्या कुठल्या गोष्टीची चर्चा करण्याची आवश्यकताच नसते. आता तुम्ही सगळ्यांना घेऊन इकडे या म्हणतो मी. तुम्ही या तिकडे, कारण माझे बंधू आणि मी. नाही नाही, आता तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन इथे याल तेव्हाच पुढची चर्चा होईल. कुठं गेला होतास? कुठं गेला होतास? रो, किती वेळा सांगितलं आहे बाळू तरच देऊ न ग. का ऐकत नाहीस? काय विचारते हाय म्या? कुठं गेला होतास? कुठं नाही. नाही, तू असं ऐकायचं नाही. माझं चुकतं, म्या तुझी बाजू घेते. या मोर म्या तुझी बाजू घ्यायची नाही. त्यासनी शेतावर जायचं होतं, बैलगाडी घेऊन गेलास. कसं जायचं यांनी? अरे एवढं राब राब राबून काय उपयोग आहे बाळू? काय खाल्लं नाही का काय नाही? मी समजा कोणामुळं? कोणामुळं? माझ्यामुळं. अरे मग काय ऐकत नाहीस आमचं? काय चुकलं आमचं सांग की. काय कमी पडू दिलं का आम्ही तुला? नाही, तू असा समजायचा नाही. तुझं बाहेर जाणंच बंद करते आता. चल ये इकडं. थांब इथं, थांब. हे मी काय बघतो आहे? हे सपान तर नाही ना? अय्यो सांगावं लागेल, पंचाल म्हणतो मी. अय्यो
कधी येणार बघा अप्पा? माहीत नाही बघ. आत्तापर्यंत यायला पाहिजे होते बघ, अजून आले नाहीत की ग. मध्येच कुठेतरी महादेवाचं नाव घेत बसले नसतील ना? सांगता येत नाही, बसलेही असू शकतात. अजून किती वेळ वाट बघायची त्यांची? म्हणजे येणार आहेत तर येतील की. होय, चला आपण जेवण करून घेऊ. होय. अय्यो, किती वेळ बाहेर गेला होता तर म्हणते मी. अगं एका सेठजींच्या घरी होतो, तिथेच जरा वेळ गेला बघ. शेठजींकडं? ते आणि कशासाठी म्हणते मी? कशासाठी म्हणजे काय, आपल्या गायत्रीसाठी वर बघायला गेलो होतो बघ. काय? होय, लक्ष्मण अप्पा नावाचे एक सेठजी आहेत. त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी गायत्री बद्दल बोलून आलो बघ. ते तयारही झाले आहेत. अहो काय सांगत आहात? खरंच त्यांच्या घरी जायचं आहे बघ आपल्याला. अहो पण ते शेठजी आणि आपण असे. त्यांना बाकी काही नको, त्यांना फक्त मुलगी चांगली हवी आहे. माझा महादेवावर पूर्ण विश्वास आहे की आपल्या गायत्रीचं लग्न नक्की होणार. तुमच्या तोंडात अगदी साखर पडो बघा. तुमची महादेवावरची श्रद्धा फळाला येवो आणि आपल्या गायत्रीचं लग्न हो. नक्की होणार. काय गायत्री, ऐकतेस ना? होय. गायत्री, अव्वा काय करतेस? राहू दे तुलाच. असू दे, लंकेची पार्वती बनून राहायची सवय झाली आहे मला आता. तू सुखी राहा. पेटाय पाहिजे. पंच नको, नंतर ये. असं म्हणता? बर, बाळू बद्दल सांगाय आलो होतो, पर आता जाऊ द्या, नंतर त्याला सांगतो. ए बुकटा, इकडे काय सांगायला आला होतास? अहो आता मी बाळूच्या घरामोरनं चालत होतो. मग? अहो मी बाप जन्मात बघितलं नाही, असलं बघितलं आहे. अय्यो, पटकन बोल की रे त्या. अहो त्या बाळूची आई फोडत होती त्याला. अय्यो, फोडत होती. काय सांगतोस काय तर त्या? अहो मग मी चौथ्याच्या डोळ्यांनी बघितलं आहे. अहो अशी अशी मोठी काठी होती आणि त्यानं असं दना मारित होती. अय्यो, किती आनंदाची बातमी दिलीस रे तर त्या. अय्यो, आजूबाईजन त्याला वाड्यात गोडाधोडाच करायला सांगतो बघ. अय्यो, सांगा सांगा सांगा. हे त्या खूप मारलं का रे? निबार. अय्यो, निबार. अहो असलं तर कोणी दुश्मनावर बी नाही मारील. अय्यो, येत त्या ओरडत होता. वरडत बोंबलत होता त्यो. अय्यो, बोंबलत होता. अय्यो, येत त्या. अरे नशीबवान आहेस की बाबा तू. मी कशा पाहिजे नशिबवान? अय्यो तर त्या तू स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंस की रे बाबा. अय्यो, त्या बाळूला मारताना बघणं यासाठी पण नशीबच लागते की रे बाबा. अय्यो,
अय्यो तात्या, किती नशीबवान तू, किती भाग्यवान तू, किती पुण्यवान तू. अय्यो वय वय खरं आहे. अय्यो, एवढी चांगली बातमी घेऊन आलास. तुला बक्षीसच देतो बघ. मला बक्षीस, मला बक्षीस काय देणार, काय देणार? काय देऊ, काय देऊ? तुला गुड न्यूज देतो बघ. मी काय केलं? अय्यो, तुझं लग्नाचं फिक्स करून टाकतो बघा. त्याला गुंडू न्यूज म्हणते वय. अय्यो, गुंडू न्यूज नाही रे बाबा, गुड न्यूज. गुड न्यूज. अय्या अय्या, निवार. अगं झोपली नाही अजून? नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. बोल की. बस. अहो ते अगं बस, बोल. मघाशी तुम्ही मला सांगितलं तर ते खरं आहे ना? कशाबद्दल बोलते आहेस? गायत्रीच्या लग्नाबद्दल. तुम्ही वर बघून आलात आणि ते मुलगी पाहायला तयार आहेत, हे खरं आहे ना? का आमच्या मनाला समाधान वाटावं म्हणून हे सगळं बोलत आहात? मी असं कसं करेन? खरंच आहे की ते. मग एवढे मोठे शेठजी त्यांच्या मुलाचं लग्न आपल्यासारख्या गरीबाच्या मुलीशी कसं लावून देतील म्हणते मी? त्यांना फक्त चांगले संस्कार असलेली मुलगी हवी आहे. पण मला खात्री आहे, आपल्याकडे जरी पैसे नसले तरी आपल्या गायत्रीवर आपण चांगले संस्कार केलेले आहेत. होय, पण तरीही मला काहीतरी गडबड आहे असं वाटतंय बघा. त्यात काय गडबड? त्यांना जेव्हा कळाले की आपण अक्कोळमध्ये राहतो आणि मी सिद्धरामय्याचा धाकटा बंधू आहे, त्यावेळेस ते स्वतःहून म्हणाले की मुलीला घेऊन या म्हणून. म्हणजे भावोजींचं नाव ऐकून तयार झाले म्हणायचे की ते. अहो, पण त्यांना खरं काय ते समजल्यावर काय होईल म्हणते मी. समजतंय का काही तुम्हाला? अगं, मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो, पण ते ऐकूनच घेत नव्हते. अहो, म्हणून तुम्ही तसेच निघून आलात? अहो, लपवून कशाला ठेवायचं म्हणते मी, सांगून टाकायचं सगळं. इकडं आल्यानंतर त्यांना आपला देव्हारा उघडा दिसणारच आहे ना सगळा. मग लपवायचं कशाला? नंतर हसू होण्यापेक्षा आधीच सांगितलेलं बरं नाही का म्हणते मी. तुला काय वाटतं, मी सांगण्याचा प्रयत्न केला नसेल का? मग काय करायचं आता? अगं, जरा धीर धर. महादेवाच्या कृपेने सगळं चांगलं होईल. इथपर्यंत त्यांनी आणलं आहे, पुढेही तेच वाट दावतील. आणि बाळूवर माझी श्रद्धा आहे, सगळं चांगलंच घडेल. हा कोण आता बाळू? अगं, आपल्याचा अक्कोळचा की मयप्पाचा मुलगा. तो छोटा मुलगा? होय. आता त्याचं खूळ घेऊन बसला आहात का डोक्यात म्हणते मी. त्या महादेवाच्या वेडापायी मला लंकेची पार्वती करून सोडलीत की हो तुम्ही. आणि आता हे काय नवीन खूळ घेऊन बसला तर डोक्यात? आणि त्याच्यावर कसली आली हो श्रद्धा? तो देवविवाह आहे की काय? हा, समजेल, विश्वास ठेव, सगळं काही चांगलंच घडेल. मी एवढंच सांगते बघा. माझ्या आयुष्यातलं सुख संपवलं तर, पण आता माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नका बघा. हर हर महादेव, हर हर महादेव.
महादेवा, माझी तुमच्यावर श्रद्धा आहे. कितीही अडचणी आल्या तरी मी त्यातून मार्ग काढीत राहीन. माझ्या प्रयत्नांना तुमचा कृपा आशीर्वाद लाभावा हीच माझी प्रार्थना. संसारिक अडचणी माझ्या भक्तीच्या आड येणार नाहीत, माझा तोल ढळणार नाही असा आशीर्वाद द्या मला. मला सगळ्या अडचणीतून बंधनातून मुक्त करा. वल्लप्पा ही तुझी आहे, माझी परीक्षा आहे.